नमस्कार. तर आज काय बनवणार आहे हे तुम्हीच गेस करा बरं. तर मी इथे धने असे भाजून घेतलेले आहे. धने भाजून घेतल्यानंतर इथे मी खोबरं भाजायला टाकलेलं आहे. खोबरं भाजून घेतल्यानंतर मी कांदा परतायला टाकलेला आहे. कांदा परतताना त्याच्यात 2 ते 3 हिरवी मिरची टाकलेली आहे. कांदा परतून झाल्यानंतर मी इथे थोड्याशा प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे, तीही भाजून घेतलेली आहे. आणि सगळं भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवलेलं आहे. थंड झालेलं साहित्य एका चुटकीत मी त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि आळणी चिकन करण्यासाठी तर मी एका टोपात बारीक चिरलेला कांदा, त्याच्यात स्वच्छ धुतलेलं चिकन घातलेलं आहे. चिकन घातल्यानंतर मी त्याच्यात हळद, धना पावडर, कोथिंबीर, मोठं मीठ आणि खोबरं आणि लसूण याचं वाटण घातलेलं आहे आणि ते चांगलं परतून घेतलं आहे मंडळी. ते चांगलं परतून झाल्यानंतर मी त्याच्यात झाकण ठेवलं आहे. त्याच्यावरती झाकण ते 2 ते 5 मिनिट ठेवलेलं आहे. ते झाकण 2 ते 5 मिनिट झाल्यानंतर ते झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यात गरम पाणी ॲड करायचं. गरम पाणी ॲड केल्यानंतर चिकन चांगले शिजवून घ्यायचं आणि ते एका भांड्यात काढायचं आणि चिकनच्या रश्श्याची तयारी करायची. तर त्यासाठी सर्वात अगोदर कढीपत्ता, कोथिंबीर याची फोडणी द्यायची. त्या फोडणीनंतर आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण टाकल्यानंतर ते चांगलं एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. ते फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात मसाले ॲड करायचे आहे. तर त्या मसाल्यांमध्ये घरचा मसाला 2 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि चिकनचा मसाला 1 चमचा हे सगळे ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर सगळे मसाले परतून घ्यायचे आहे आणि तेल सुटेस्तोपर्यंत हे सगळं वाटण परतून घ्यायचं आहे. एकदा तेल सुटलं की त्याच्यात आपण शिजवलेलं आणि चिकन टाकायचं आहे मंडळी. आणि ते चिकन शिजलेलं टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला जेवढा चिकनचा रस्सा लागतो आहे त्या प्रमाणात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याला कढ येईस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवून झाल्यानंतर आपली रेडी आहे चिकन रस्सा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. असा गावरान पद्धतीचा चिकन रस्सा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा.